नांदेड जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात एक आगळीवेगळी लढाई लढली जात आहे। इंजेगाव येथील महिला सरपंच मुक्ताई पंचलिंगे यांनी जिल्हा परिषदेसमोर थेट नोटांचा हार घालून आंदोलन केलंय। त्यांचा आरोप आहे की अधिकारी आणि कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करीत नाहीत। पाहूया सविस्तर रिपोर्ट। नांदेड तालुक्यातील इंजेगावच्या सरपंच मुक्ताई पंचलिंगे यांनी आपल्या गावातील विविध विकास कामांसाठी प्रयत्न केलेत। मात्र त्यांनी गंभीर आरोप केले आहेत की जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम मार्गी लावत नाही। या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत मुक्ताई पंचलिंगे यांनी जिल्हा परिषद मुख्यालयासमोर थेट नोटांचा हार घालून आंदोलन केलंय। त्यांचा हा अनोखा निषेध लक्ष वेधून घेणारा ठरला। मुक्ताई पंचलिंगे यांचे म्हणणे आहे की सरपंच म्हणून गावातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, परंतु अधिकारी आणि कर्मचारी काम करण्याऐवजी लाच मागतात। अनेकदा अर्ज आणि विनंत्या करूनही काहीच उपयोग होत नाही। यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं। स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुक्ताई पंचलिंगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। ते देखील जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत। दुसरीकडे जिल्हा परिषद प्रशासनाने या आरोपांवर प्रतिक्रिया देताना योग्य चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलं आहे। मात्र भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या या महिला सरपंचाची लढाई प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरणार आहे। मुक्ताई पंचलिंगे यांनी घेतलेलं हे पाऊल भ्रष्टाचाराविरोधातील एक सशक्त आवाज आहे। परंतु आता खरा प्रश्न असा आहे की प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेईल का, की हे आंदोलनही इतर अनेक आंदोलनासारखं दुर्लक्षित राहील।